पाऊस पण जाम आहे त्यामध्ये पूर्ण साफसफाई चालू आहे. जाम भरलं ना बघ पावसानं पुन्हा वाट लावून टाकली. नमस्कार मंडळी, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज जाम पाऊस गावाला आहे. तो हप्ताभर थांबलाच नाही, कंटिन्यू चालू आहे हप्ताभर. रिमझिम रिमझिम जर जोरात मध्ये सर आणि म्हणजे गावाला जाम पाऊस पडला आहे. तसा खूप म्हणजे खूपच नदीची परिस्थिती जाम डेंजर आहे. ना आज दाखवतो तुम्हाला आता जे गावाची म्हणजे त्यांच्या नदीला एवढा पाणी पण आला आहे आणि गावात विहीर ती साफ करत आहेत. तर जाऊया आपण तिकडं एक बघूया. एवढा वारा पण सुरू झाला आहे. आता पावसाने केले, छत्री चेंज केली. वारा पण खूप आहे गावाला. पण गावाला वाराला भीती वाटते एकदम, कारण 5 वर्षापूर्वी जो हे चक्रीवादळ आला होता ते पण हवा टाईट होती लोकांची. कारण पाऊस तसा असतो ना. आता आपण थंडगार हवा वारावर आहे. पण हे बघा पाणी पण चांगला भरला इकडं, शेती पण मस्त झाली आहेत. इकडं वातावरण बघा, पाणी पण खूप आहे. हा आमचा छोटासा वल आहे, तो क्रॉस करावा लागतो आम्हाला. पण गेल्या वेळी खूप पाऊस पडला तेव्हा आता भरपूर पाणी होतं इथं. हा नजारा बघूनच एकदम प्रसन्न वाटतं, एकदम जाम भारी. तुम्हाला सुट्टी पडली बाय शाळेला? हां नाही ना, तुम्हाला सुट्टी दिली काय? हवा किती पाणी आहे, शेतं पूर्ण फुल झालीत. आता जाईल तिकडं खालच्या शेतात, तिकडं वातावरण भारी झालं आहे. इकडून ह्या रस्त्यावर एवढा तिथे पाणी होता, इकडं चालायला जमत नव्हता. हे जाऊ टाकीत होते, ते टाकी उपसत आहेत. टाकी बघू सर, जाम भारी वाटते. वातावरण मस्त वाटते ना, गारगार हवा येते. आता आंघोळी केली मी पण, तिथं आंघोळ करणं होतं टाकीमध्ये. टाकी उपसतात ते लोक, पण नको. कारण हे बघा, ही एक टाकी आहे. पण तिथं पहिले आम्ही लोक पाणी पियायची, पण आता ते कोण पाणी पित नाही. आता विसरली टाकी आहे. आता गावात पाणी येतं ना, त्यामुळं त्या टाकीत पाणी साठला असेल, कासव वगैरे आहेत त्यात. बघूया आपण. ही टाकी मला ही टाकी उपसतात, पण ती वरची टाकी उपसतात मेन पाण्याची. हवा आहेत हा उकलीचं पाणी आहे. त्यात पाणी कंटिन्यू असतो, थोडासा नंतर खराब होतं पाणी. तो समोर धबधबा म्हणजे तिकडं दिसत आहे डोंगरातून, आमच्या घरातून थोडा दिसतो. ती समोर आमची टाकी आहे पाण्याची मेन, तिथं उपसतात. तिथंच ठीक आहे समोर उपस्थित का नाही? हां तळेत उपस्थित. हे बघा, ही समोर टाकी ते तळावाच्या वरती आहे एकदम डोंगरात. ह्याच्यानंतर पाणी खाली उतरतं एकदम जोरात एकदम. मोठ्याचा बिल गाड्या तिकडं आहे. बघू आपण. वातावरण किती छान वाटतं बघा इकडून. तिकडं समोर समुद्र दिसेल, त्या वरती अजून गेलं तर काय सरतायत ते बघा. समोर किती मस्त वातावरण छान वाटतं. समोर कुंभली गाव, थोडेच पत्रे वगैरे दिसतात. बाकी सगळे पाऊस भरला असेल इकडं. हे या लवकर. ती टाकी उपसल्या, ही टाकी उपसत आहेत. 2 टाकी आहेत. वारा बघा जाम आहे. वारा एवढा वारा आहे ना, जाम डेंजर. छत्र्या उलट्या होतात. त्याच्यात मी साफ करायला हे रिपेरिंग टाकी केलं काय? टाकी रिपेरिंग केलं. हा चला मामा आता दुसरी टाकी उपसायची तयारी आहेत. ती टाकी उपसून झाडं लावायला चाललेत. हा पाणी बघ. हा बा समोर समुद्र. पुन्हा आम्ही डोंगरावरती आलो. अजून थोडा डोंगर आहे, आणखी छान दिसेल तिकडे. वारा पण जाम सुटलाय. झाडू घे झाडू घे वर जाऊया. पण गजा लाचला पप्पा आतमध्ये.
आपलं पाणी आहे बाबू इकडे ते कॉक असेल ना खोलायला खराब पाणी जाईल ना वाहून तो कॉक असेल ना खाली सोडा मग सोडतो मग सोड जा अगं आतमध्ये पाणी जरा आहे भरपूर पण छत्री बघा बाबू पाणी नीट नीट पकड पाणी गजा जात चल तू पण पाणी घेऊन गजा बंद कसा करतोस तू पूर्ण 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 सगळी गावं ढाकून टाकले ना पावसाने वारा छान आहे पाऊस पण जाम आहे त्यामध्ये पूर्ण साफसफाई चालू आहे पाऊस जाम आहे वारा जाम सुटलाय गाण्याचा खालून बसते वारा पण जाम सुटला आणि पाऊस तर कसला खतरनाक येतो एकदम आणि आम्ही इथं डोंगराच्या वरती आहोत एकदम आणि एवढा पाऊस आहे एकदम भारी थांबायचं नाव नाही घेत हा वातावरण कसाला मस्त झालं एकदम हे दोघं तर वरून खाली उतरून पळाले ते थांबाय थंडी लागते ना भिजलो एक साईडने थांबा तिकडनं वारा 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 ना वारा ना वारा आपले लोक गेले साफ करायला साफ चालू आहे साफसफाई झाला 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 साफसफाई आली आता वरती चला हा बाबा पाणी पूर्ण खलाटीची वाट लावून गेली काय भाई एवढं पाणी भरतं ना कधी आता आज तू बांधा पा जाम भरलं ना बघ पावसानं पुन्हा वाट लावून टाकली हे आता माझं चालत पण जाते ना ना एवढा बांधून थांबता ना गावात पूर्ण समुद्राचा पाणी आतमध्ये शिरलाय तो बापरे पाऊस हप्त्यावर थांबलाय नाही खतरनाक पाऊस पूर्ण खलाटी भरले बघा हे आमची पूर्ण खलाटी पूर्ण भरून गेले इकडं इकडे टाकी पाहते काम चालू इथं आलो आता इकडं पण एक भुगल आहे मोठा डोंगर पूर्ण भरून गेलेत पावसाने हवा पण इकडनंच येते हवा इकडनं येते त्या समोरून समुद्र साईडने बापरे समुद्र कसा दिसतो समोर खाडी जाम डेंजर पाऊस पडलाय जेवढा पाणी असं म्हणजे कधी भरत नाही म्हणजे भरला तर असा थोडा कमी असतो आज जामच आहे पूर्ण नदीचं पाणी पूर्ण पूर आला इकडं असा ती समोर नदी आहे आमची ती मोठी तिथं आम्ही गणपती वगैरे विसर्जन करतो पण तोच पाणी पूर्ण नदीचा आतमध्ये सोडला इकडं बाहेर आला शेतामध्ये गेल्या रविवारी तर खूप हे कोंडरीवर पाणी खूप आहे तो बघ मस्त वाटतं वातावरण एवढा पाऊस असा भरपूर आज भरपूर पाऊस आहे कारण म्हणजे हप्त्यावर चालूच आहे पण येऊन जाऊन पण थोडं रिमझिम कधी मध्ये जोरात सर येते पण त्यामुळे बघा आता एवढा पाऊस पाणी एवढा आहे ना की पूर्ण खलाटे आमची भरून गेले आणि म्हणजे चालाय पण जागा नाही त्याच्यात कोणतं शेत ओळखू शकत नाही एवढा पूर्ण पाणी पॅक झाला आहे खूप पाणी आहे खूप 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 काम डेंजर पाऊस पडला एकदम अजून चालूच आहे तरी पण थांबलाय नाही माझ्याकडे समोर मजगाव गाव तू पण दिसत नाही दोन असे थोडे घरं दिसतात हा बघा थोडा डोंगरावर या डोंगराच्या भागावरती उभा आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे म्हणजे असा कंटिन्यूच ही खलाटीची पूर्ण वाट लावून गेली सगळी हवा पण येते कारण हवेची भीती वाटतं आमच्याकडे कारण कोरोनामध्ये पूर्ण घरच गेली सगळ्यांचे आमचं घर तर पूर्ण गेला होता आपले पूर्ण पुराची परिस्थिती आहे काय यात लावणी कराल माणूस पाऊस जाम आहे चाललो आता परत उतरून
हे पाऊस थांबायचं नाव नाही घेत. कारण नदीकडे जायचा प्लॅन चालला आहे आमचा. कारण नदीकडे जायच लागेल. थोडंसं बघूया कशी नदी भरपूर अशी पुराचं वातावरण केलं त्यांनी. पण वरती पूर्ण नदी शेतामध्ये शिरली एकदम. वरून जो पाणी जोरात येऊन कचरा बघा पूर्ण इथं साठलाय. मेन रस्ता उतारात एकदम एवढा पाणी पाऊस पडला एकदम खतरनाक. गेल्या रविवारी एवढा पाऊस होता ना जाम बेकार. ही नदी ही शेताचा होला आहे तो. चाललो कोंडीवर तिकडून. हो बहिणी बरं आहे ना. इथं बघा हा इथं ना मोठा खड्डा आहे. एखाद्या माझ्या उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ काढण्यात खड्डा असेल तो. पण खूप मोठा खड्डा आहे बघा. यात पूर्ण पाणी पॅक. नानीचा वाडा आणि मुंबईला असते. हे बघा पूर्ण पॅक झालाय. पाणी बाहेर जातोय वाटतं. नाही हा जातो बाहेर जातोय. इकडे वाडा आहे का रे. हा नाही वाडा पहिले उन्हाळ्याचा वाडा असतो ना तो. खतरनाक पाऊस आहे. हा बाबा असा जरा एवढं बघितलं नसाल. एवढं वाईट आहे. मस्त वाटते तर भारी. इकडनं पाणी हा एवढा साठलाय त्याला वाहून जातं इकडं पाणी. आपण वाडा होता काय हा बघ त्याने कोसळला नाही मग तो. हा वाडा 6 वर्षापूर्वी चक्रीवादळ आला होता ना त्यामध्ये पडलेला बघा. अशी तेव्हा ती परिस्थिती काय होती. या भिंती तिकडनं ते हे लाकडं तशीच पडलेली आहेत. वारा तिकडून पण आला होता आणि इकडून पण वारा आला होता. पूर्ण वाट लावून गेली होती. एक सबूत भेटला चक्रीवादळाचा. इकडं हा आता गवत किती मोठं होईल. पाणी एकदम भारी एवढा भारी पाऊस पडलाय ना. एका पावसातच त्यांनी पूर्ण गार करून टाकला सगळ्यांना. आणि लोक बोलतात पाऊस नाही आणि बोलतात पाऊस नाही. कोण मला पाऊस नाही घ्या पाऊस. इथं पण 1-2 शेती पीच असते तर ते शेतं केलेत. एकच मोठा शेत आहे. पाणी जाम आलाय पावसाचा नदीला. कारण नदीचा आवाज इथं येतोय. खूप आलाय पाणी. हा बघा हा आहे ना. ही बघा किती नदी पूर्ण हे झाली. ओर झाली एकदम. पाहिलं सर ते सवाले बांधले लगेच एका पावसातच. हे बघा नदीची कसं जाईल. एक वर्ष इथं पाणी आलं होतं माहिती आहे. इथे ह्या झाडाजवळ काय दिसत नाही. हा काय दिसत नाही. जाम पाणी बघा एवढा आणि मेन वरची कोंड आहे ना ती बघा तिथं पूर्ण सम झाले एकदम खतरनाक. तिथं जाऊ शकत नाही आता. आणि हा आमच्या महादेवाची पिंडी इथे ही. तो बघा वरती पाणी कसलं आहे. खतरनाक पाणी आहे. बाप रे. हे बघा पाऊस कसला एकदम. जाम पाणी जाम. एवढा पाणी म्हणजे बेकार. नको तुला कसला जाईल तो आवत तो. पुढे गेला ना आणि जर पाय सारला तर बेकार. डायरेक्ट समुद्रात थांबायला वाटतं म्हणजे. हो आपण गेला नाही मोठा आहे. त्या गेल्या पाऊस पडला ना त्यात गेलाय बाई तो. त्या अण्णांची मोटर असायची पाण्याची. हा बघा पाऊस. ती मेन आमची कोंड. तो तर पाऊस कसला तिकडे नाही. हा तू भारीच कोंड येते. पाऊस कंटिन्यू झाला. आता वाढला परत वाढला पाऊस. 2 ड्रायव्हर चिमोरे पकडा आलो. पावसाने पण वाट लावून टाकणार. चिमोऱ्या काय काहीच नाही भेटला. एकदम पुराची परिस्थिती नाही आर्यन. एकदम पूर्ण नाही पूर्ण एकदम. जाम प्रकार पावसा बघा. हा आता पाणी इकडे खाडीला मिळेल. हाच पाणी शेतामध्ये घुसलाय. पूर्ण बांध भिन तोडून गेला एकदम आतमध्ये. इथे मुलं आंघोळी करतात. आता काय आंघोळी करू शकत नाही.
तिकडं सफेद पाणीचं पाणी आहे, मस्त एकदम व्हाईट व्हाईट एकदम. आणि इकडं हा खजूर पाणी. एवढा पाऊस एकदम डेंजर. पाणी बघा असं नदीला आलं एकदम भारी एकदम बरं एकदम पूर्ण एवढा पाणी त्यात काहीच करू शकत नाही माणूस. जाम पाऊस आहे. जो लास्ट टाइम पाणी आलेलं ना आता गेल्या रविवारी तो पूर्ण इथपर्यंत बाहेर होता असा ह्या साईडला त्या कुपणीपर्यंत पाऊस होता. जाम पाऊस आहे डेंजर. मजा आली बघून मजा आली. पण 2 दिवस आलो चिंबोरे ना दर 2 रविवार चिंबोऱ्यात असल्या काहीच नाही आता. एवढा बेकार पाऊस आहे. चला ये दादा घरी. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आजचा. इथं मस्त पाऊस पण खूप आहे आणि काय माहिती आहे नदीला पाणी परत आमची विहीर पण साफ केली इकडं साफसफाई चालू होती. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. आणि असा हिरवागार निसर्ग तुम्हाला परत म्हणजे कंटिन्यू बघायचा असेल गावाकडचा म्हणजे वातावरण वगैरे तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.